आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। समृद्धी महामार्गावरती भेगा बुजवण्यास आता सुरुवात झालेली आहे। समृद्धी महामार्गावरती भेगांची बातमी एबीपी माझानं सकाळी दाखवलेली होती आणि त्यानंतर तातडीनं दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझाच्या इम्पॅक्टची बातमी आहे। समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती भेगा पडलेल्या होत्या आणि ही बातमी दाखवताच अवघ्या काही तासांमध्ये या भेगा बुजवण्यास आता सुरुवात झालेली आहे। ही भेगा बुजवतानाची दृश्य आहेत। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट होता समृद्धी महामार्ग आणि मोठ्या प्रमाणावरती 50 फुटांपर्यंत लांब अशा या भेगा पडलेल्या होत्या। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। कृष्णा, हे भेगा बुजवायचं काम सुरू झालेलं आहे। काही तासातच एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर ही भेगा बुजवण्याचं काम या ठिकाणी हायवे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। मात्र प्रश्न हा आहे की जसा सिमेंट रस्त्याला भेगा पडतात त्या भेगा बुजल्यानं त्या खरोखरच बुजल्या जाणार आहेत का? कारण की आपण पाहिलं तर डांबर रस्त्याला खड्डा भरला जातो मात्र पुन्हा तो खड्डा पडतो। त्यामुळे सिमेंट रस्ता ज्यावेळेस भेगा पडतात त्यावेळेस खरं तर तोच त्या जो पट्टा आहे, जसा सिमेंट रस्त्याला प्रत्येक एक भाग केला जातो तो भाग काढून पुन्हा करावा अशी अपेक्षा असते। मात्र सध्या ही तात्पुरती डागडुजी या ठिकाणी करण्यात येत आहे असं आपल्याला म्हणता येईल। कायमस्वरूपी हा तोडगा नाहीये, मात्र त्याला जर खरोखरच कायमस्वरूपी तोडगा करायचा असेल तर तेवढा जो भाग आहे तो भाग पुन्हा या ठिकाणी करावा लागतो अशा प्रकारची माहिती यातल्या अभ्यासकांनी दिली आहे। मात्र असं जरी असलं तरी भेगा बुजवण्याचं तात्पुरतं काम मात्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि समृद्धी महामार्गावर जिथं भेगा पडल्या होत्या त्या भेगा आता सिमेंट भरून बुजवण्यात येत आहेत। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि थेट जाऊयात विधान परिषदेच्या कामकाज